महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारा हा महामेळावा आपण बघितलेला आहे। राज ठाकरेंनी युतीचे उद्धव ठाकरेंनी युतीचे संकेत देखील दिले आहेत। आम्ही यापुढेही एकत्र राहणार असं उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे। मुंबई तोडण्यासाठी यांनी चाच पडून पाहिलं असं म्हणत राज ठाकरे आपल्या भाषणात सत्ताधारी भाजपवर देखील तोफ डागलेली आहे। मराठी माणसांची भक्कम एकजूट बांधा असं देखील उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात सांगितलेलं आहे। भाजप म्हणजे राजकारणातील व्यापारी असा घणाघात उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज एक वेगळं चित्र आपल्याला या व्यासपीठावर पाहायला मिळालंय। अगदी बरोबर आहे गिरीश, जे कुणालाही जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलंय असं यावेळेला राज ठाकरे यांनी म्हटलंय। मराठीचा मुद्दा घेऊन हे दोन्ही बंधू एकत्र येताना दिसलेत, तर दुसरीकडे एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरे म्हणाले। हा मेळावा म्हणजे ठाकरे ब्रँडसाठी मोठा बूस्ट ठरणार आहे हे अगदी पुण्याला अगदी निश्चित आहे। आणि पुढच्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा निश्चितच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण करणारा आहे। अगदी बरोबर, उद्धव ठाकरेंनी भाषणात सुद्धा म्हटलंय मग मराठीचा, मग महापालिकेचा आणि मग महाराष्ट्राचाही महाराष्ट्र काबीज करू असंही यावेळेला उद्धव ठाकरे म्हणाले। तर राजकीय दृष्ट्याही हे दोन्ही बंधू आता एकत्र येताना दिसले आणि दोन्ही बंधूंनी आपल्या भाषणात भाजपवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे। जातीचं कार्ड खेळलं जाईल असं देखील राज ठाकरे बोललेले आहे। अगदी बरोबर, या दोन्ही भावांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत असतानाच यावेळेला यांची पुढची पिढी अर्थात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोघेही हस्तांदोलन करताना दिसले। आता पुढची पिढी देखील भक्कमपणे एकत्र आलेली आहे। आजचा मेळावा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा देणारा आहे। जी मंडळी बाहेर आली आणि आतमध्ये येऊ शकली नाही, लोकांच्या मनात आहे त्यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं आणि ते वास्तव आता समोर आलेलं आहे असं आपण बघू शकतो। या दिवशी मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो। सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम संपल्याचं मी जाहीर करतो। धन्यवाद। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।